आज इथे आपण बनवणार आहोत प्रोटीन मिल्कशेक। इथे बघा एक केळ मी घेतलेला आहे। हे केळ जरा चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचं जाड आहे, त्याच्यामुळे मी एकच घेतला आहे। इथे 10 बदाम, 12-13 काजू, 3-4 अक्रोड, अर्धा वाटी फुटाणे सालासकट, खजूर 5 आणि इथे गुळाची पावडर मी 1 चमचा घेतलेली आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरी चालू शकते। 2 ग्लास दूध घेतलेलं आहे। इथे प्रथम आपल्याला बदाम, काजू, अक्रोड आणि फुटाणे हे मिक्सरवरून बारीक पूड करून घ्यायची आहे। इथे बघा छान अशी बारीक पूड मी करून घेतलेली आहे। आता यामध्ये जे केळ आपण घेतलेलं आहे तर त्याचे बारीक बारीक तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे। जे खजूर घेतलेले आहेत ते पण घेते आणि गुळाची पावडर जी आपण घेतलेली आहे ती पण टाकते। इथे केळ मोठा आहे त्याच्यामुळे मी एकच घेतला आहे। जर लहान केळं असतील तर 2 केळं इथं घ्यायची आहेत। आता हे मिक्सरवरनं आपण बारीक करून घेणार आहोत। इथे अर्धवट पेस्ट तयार करून झाल्यानंतर आपण याच्यात 1 ग्लासभर दूध टाकणार आहोत। आधी 1 ग्लास दूध टाकूनच आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया। इथे बघा तुम्ही खूपच छान अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे आपली। पहिल्यांदा आपण 1 ग्लास दूध टाकलेलं होतं, आता आपण जे दुसरा ग्लास दूध भरून ठेवलेला आहे तर ते टाकत आहोत। आता तुम्हाला हे मिक्सरवरनं काढण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। छान आपण मिक्स केल्यानंतर हे आपलं प्रोटीन मिल्कशेक, प्रोटीन शेक तयार आहे। आपलं प्रोटीन शेक आपण सर्व करत आहोत। बघू शकताय तुम्ही खूपच छान प्रोटीनयुक्त असं हे आपलं मिल्कशेक तयार आहे। खेळाडूंसाठी, म्हाताऱ्या लोकांसाठी, लहान मुलांसाठी, तरुण मुलांसाठी असं हे प्रोटीन मिल्कशेक आपलं तयार आहे।